जाकमाता क्रिकेट संघ कवडोली गाव विपक्षात अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली, जिथे मात्र जाकमाता क्रिकेट संघ कवडोली गाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी टीम आंबवली संघाला. दरम्यान या ठिकाणी ज्या आधीच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर धीरज यांना आपण गौरव करण्यात येतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे मान्यवर उपस्थित झालेत आणि मॅन ऑफ द मॅचसाठी असलेलं एक आकर्षक टी शर्ट्स, कॅप आणि एक स्पोर्ट्स गॉगल असं भव्य गिफ्ट हॅम्पर त्याला ॲज अ मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांना मिळणार आहे. दोन्ही संघातील चालू असलेल्या सामन्यातील दोन्ही संघातील एक्स्ट्रा खेळाडूला या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे. चला, कवडोली गाव आणि आंबवली दोन्ही संघातील 12वा खेळाडू अगदी कमी वेळामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. गट क्रमांक अ मधून आपण पाहिलं तर श्री मानाई देवी क्रिकेट संघ तोंडली, दुसऱ्या गटामधून आपण पाहिलं तर जय भैरी क्रिकेट संघ बाईतवाडी, तिसऱ्या गटामधून आपण पाहिलं तर सुपरस्टार क्रिकेट संघ वांजळोली गावठणवाडी, हे 3 संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरलेत. चौथ्या गटाचे सामने सध्याच्या घडीला आपण लाईव्ह स्वरूपात पाहतोय. पहिल्या सामन्याचा विचार केला तर कवडोली सुतारवाडी संघानं या ठिकाणी विजयी दावेदारी पेश केली आहे. दुसरा सामना आपल्या भेटीला आहे, जिथे मात्र कवडोली गाव विपक्षात आंबवली संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला आंबवली संघाची बॅटिंग आहे आणि बॅटिंग मार्गवरती अक्षय आणि आतिश अशी सलामीवीरांची जोडगोळी सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तर दुसरीकडे टॉस जिंकल्यानंतर कर्णधारांनी विश्वास दाखवलाय गोलंदाजांच्या खांद्यावरती आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अल्पेश याला आपण प्रथम गोलंदाजी करताना पाहतोय. चला, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि गोलंदाजीची धुरा सध्याच्या घडीला क्रमांक 2 ची जर्सी घालून अल्पेशच्या खांद्यावरती आहे. समोरचा विचार केला तर बॅटर अक्षय आणि आतिश देखील सज्ज झालेत. या ड गटामधील शेवटची ही लीग मॅच आपण पाहतोय. फील्ड सेटअपचा विचार केला तर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये खेळाडू तैनात पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकंदरीत पॉवर प्ले नसल्यामुळे पूर्णपणे फायलावलेलं असं क्षेत्ररक्षण आणि पहिल्याच बॉलवरती यावेळेस मात्र अक्षयच्या बॅटमधून धावसंख्येचा श्री गणेशा देखील होताना पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट अल्पेशचा नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र पायावरती आदळलेला बॉल, चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि या बॉलवरती देखील अतिश यांच्या बॅटमधून एक सिंगल येते. एका धावेनं धावफलक पुढे सरकते, धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2 या आकड्यावरती. आतापर्यंत सुरुवातीचे 2 चेंडूचा विचार केला तर अल्पेश चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत. इथून मात्र मोठे फटके मारण्याची संधी या 2 चेंडूवरती तर मिळाली नाहीये. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा शॉर्ट पूल केलाय, कनेक्शन खूपच सुंदर, चेंडू निघून जाईल, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार.
आणि सध्या जो बॅटर आहे अक्षय याच्यासाठी एक खास पारितोषिक आहे. त्याच्या प्रत्येक षटकाराला विनय गोटल यांच्याकडून देखील कॅश प्राइज मिळणार आहे. प्रत्येक षटकाराला त्याच्या 100 रुपयांचं कॅश प्राइज हे सन्माननीय गोटल साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे अक्षय यांना संधी आहे की आज पैसे देखील कमवायचे, संघाचं नाव देखील मोठं करायचं आहे आणि चांगले क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंट करायचं आहे. सध्याच्या घडीला धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 3 सिंगल आणि 1 सिक्सर असं आतापर्यंत गोलंदाजी पृथक्करण आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. आकुटप्याचा बॉल, त्याला मात्र जास्त एक्झिक्युशन मिळालं नाहीये. अपेक्षा होती हा चेंडू खांद्याच्या लेवलला येईल, त्याला मात्र आपण शॉर्टम पुल करू. मात्र हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, त्यामुळे कनेक्शन बॅटवरचं तितकंसं योग्य झालं नाहीये आणि या बॉलवरती फक्त एक सिंगल पाहायला मिळतीये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचलंय. 10 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात. पुन्हा एकदा अक्षय बॅटिंग मार्गवरती सज्ज होत आहेत. यावेळेस मोठा इथं पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 यावेळी मात्र संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बिनबाद 10 धावा या आपण सध्याच्या घडीला पाहतोय. अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली जो मात्र मंडणगड विभागामधून बिलोंग करणारा हा संघ आहे आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा या धावफलकावरती जमा झाल्यात. मंडणगडचा टायगर अशी ओळख देखील अक्षयाची आहे आणि नावाला खऱ्या अर्थी जागणारा हा खेळाडू आहे. आता मात्र दोन्ही बॅटर सेट झालेत. एक षटकाचा खेळ देखील संपलाय आणि येणारी 2 षटकं अतिशय निर्णायक पद्धतीची असणार आहे, कारण धावा जास्तीत जास्त जमा करण्याचा निर्णय या दोन्ही खेळाडूंचा नक्कीच असेल. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज यावेळेस मात्र आयुष मार्गस्थ होईल. आयुष्याचा पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर. पंच दोन्ही हा समांतर दिशेला कळवत आहेत आणि एक एक्स्ट्रा रन वाईडच्या स्वरूपात धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी विशाल भावे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. संदेरी गावचे सुपुत्र आहे, त्यांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये या, आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. दरम्यान या ठिकाणी अक्षय यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आहे. युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन पाहणाऱ्या या प्रेक्षकांकडून त्यांचे खास पाठीराखे सन्माननीय नितीनजी रटाडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं त्याला कॅश प्राइज मिळणार आहे. त्यामुळे अक्षय यांच्यासाठी देखील नामी संधी आहे आज मात्र चांगला खेळ करण्याची. यावेळेस मात्र पहिला षटकार आलाय बक्षिसाच्या अनाउन्समेंट नंतरचा आणि तो आलाय जवळपास. मला वाटतं हा बॉल विरार स्टेशनवरून परत आणावा लागणार आहे. मंडणगडचा टायगर अशी आपली नावाची ओळख का आहे आणि तो आपला ब्रँड सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय अक्षय. यावेळेस मात्र षटकार आलाय आणि धावसंख्येला आकार देखील आलाय. 18 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. पुन्हा एकदा आयुष गोलंदाजी मार्गवरती मार्गस्थ होतोय. समोर पुन्हा एकदा अक्षय नव्याने सिद्ध होत आहेत. यावेळीचा लोअर फुल टॉस, त्याला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र अगदी लोअर फुल टॉस बॅटच्या अगदी शेवटच्या टोकाला हा बॉल लागला आणि सरळ विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, मोठी विकेट, मोस्ता मासा गळाला. फलंदाज क्रमांक 1 बॅक टू दी डगआउट.
नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 3 वरती आपण हितेंद्र यांना पाहतोय. अक्षयाची जागा घेण्यासाठी हितेंद्र दाखल झालाय. हितेंद्र देखील तितक्याच ताकदीचा बॅटर आहे. पाहूया आयुष्यानं आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. इथून मात्र कशा पद्धतीचा खेळ या दोन्ही संघाकडून केला जाईल हे आपण पाहणार आहोत. ओहो हो, यावेळी अगदी रायझिंग डिलिव्हरी, जसा टप्पा पडला अगदी शरीराचा वेध घेतला या चेंडूनं आणि कमालीचा चेंडू, सुपर पीस ऑफ बॉलिंग म्हणायला काहीच हरकत नाहीये. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 रन्स देखील पाहायला मिळाल्या. 19 धावा ऑन बोर्ड जमा होत आहेत. पुन्हा एकदा आयुष मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र समोर अतिश आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला पंच केलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये खेळाडू आहे. प्रोटेक्शन अतिशय उत्तम प्रकारे त्या ठिकाणी केलंय आणि या बॉलवरती फक्त एक सिंगल पाहायला मिळतीये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. स्ट्राईक देखील रोटेट होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच दुहेरी 20 या घरामध्ये. 20 आकडा तर टेकलाय. इथून मात्र अजूनही धावा जमा करण्याची गरज अंबवली संघाला असणार आहे. बॅटिंग मार्गवरती नव्यानं हितेंद्र दाखल होतोय. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून लांबच लांब हितेंद्रच्या बॅट मधून तडाखा येतोय. षटकार. दोन षटकांची यावेळी समाप्ती झाली आहे आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली एका गड्याच्या मोबदल्या 26 धावा 13ची सरासरी या ठिकाणी मात्र राखली आहे. आणि आता येणारं शेवटचं षटक, येणारे शेवटचे 6 चेंडू हे अतिशय निर्णायक पद्धतीचे असणार आहेत. कारण आंबवली संघाला देखील माहिती आहे की कवडोली गाव संघ कशा पद्धतीचा वेल बॅलन्सड संघ आहे. त्यांच्याकडे देखील कशा पद्धतीचे बॅटर आहेत. त्यामुळे किती धावा या माइंडली त्यांना सेट करायच्या आहेत, ही सर्व कॅल्क्युलेशन ॲज अ प्लेअर म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी कर्णधाराने सोपवली आहे गोलंदाज आदित्य यांच्याकडे. अगदी या मॅचचा विचार केला तर ए नावापासून चालू होणारे हे खेळाडूंची नावं आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच अल्पेश, त्यानंतर सेकंड षटक हाताळलं आयुष आणि आता आदित्य. बॅटिंग करताना देखील आपण अक्षय आणि आतिश यांना आपण पाहतोय. म्हणजे ए फॅक्टर या खेळाडूंच्या नावामध्ये आहे आणि या सर्व खेळाडूंना A1 कामगिरी देखील करावी लागणार आहे. आखूड टप्प्याचा टायमिंग होत नाहीये. आतिश देखील थोडेसे नाराज जरूर असतील. थोडेसे लवकर खेळलेत. अर्ली प्ले ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. जर थोडंसं थांबून खेळले असतं तर बॅटवरती चेंडू चांगल्या पद्धतीनं कनेक्ट देखील झाला असता. मात्र फंबलिंग पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा ऑनबोर्ड जमा होत आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र बॅटिंग मार्गवरती ज्यानं मागच्या षटकाचा शेवट हा षटकाराने केला होता, हितेंद्र बॅटिंग मार्गवरती आहे. ओहो, यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर इतक्या भन्नाट वेगानं आतमध्ये घुसला की थेट यष्टांवरती जाऊन आदळलाय. विकेटचं पतन. फलंदाज हितेंद्र बॅक टू दी डगआउट. क्रमांक 4 वरती आपण नवा बॅटर पाहतोय मिस्टर सुयोग यांना. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 29 धावा ऑन बोर्ड जमा झाली आहेत. प्रथम फलंदाजी सध्याच्या घडीला अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली मैदानामध्ये उतरलाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सध्याच्या घडीला नवा बॅटर सुयोग याच्याकडे आपण स्ट्राईक देखील पाहतोय.
आदित्यचा हा बॉल टॉपेज घेतली आहे, 2 शतक पाठलाग करतायत आणि वा क्या बात आहे, ऑट द कॅच, कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट यावेळेस मात्र कंप्लीट केलं. मित्रांनो, जर क्रिकेटवर तुम्ही खरंच प्रेम करत असाल ना तर चांगल्या क्रिकेटसाठी एकदा जरूर टाळ्या वाजवा. ह्या कॅचसाठी एकदा सर्वांनी जरूर टाळ्या वाजवून अप्रिशिएट करायचंय. चला पाणी घेऊन जायचंय. अगदी शेवटपर्यंत नजर टिकवून ठेवली, मात्र झेल कंप्लीट केला आणि अंतिम क्षणाला थोडेसे दुखापतग्रस्त देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. आमचे जय हनुमान चषकाचे सर्व व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी त्वरित आपली भूमिका चोखपणे पार पाडताना, आणि ही एक खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. फक्त स्पर्धा भरवणं म्हणजे सोपं काम नाही आहे, तर अगदी सर्वांगीण बाजूनं त्या स्पर्धेला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाणं ही देखील जबाबदारी आयोजकांची असते.
हॅलो. झेल यावेळेस मात्र कंप्लीट झालाय. मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू मात्र थोडेसे दुखापतग्रस्त झालेत आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर देखील त्यांना बसावं लागतंय. चला वेलकम बॅक. आपण क्रिकेटच्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया, जिथे मात्र कॅचच्या प्रयत्नामध्ये सुंदर असा कॅच देखील घेतला, मात्र कॅचच्या प्रयत्नामध्ये थोडेसे दुखापतग्रस्त झाले आहेत. सध्या मैदानाच्या बाहेर दुखापतग्रस्त होऊन हे खेळाडू परतलेत आणि आता मात्र पुन्हा एकदा कवडोली गाव संघ पुन्हा एकदा फिल्डिंगसाठी सज्ज झालाय. शेवटचे 3 बॉल माझ्या मते बाकी आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 29. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश दाखल झालाय. आदित्य याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट, 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4थं बॉल घेऊन शेवटचे 3 बॉल बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधील. यावेळेचा बॉल अगदी पायामधला बॉल त्याला भिरकावून दिलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. अजून एक विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजून एक फॉलिंग डाऊन विकेट पाहायला मिळते आहे आणि धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यास धावा जमा होत आहेत त्या म्हणजेच 29. धावा ऑनबोर्ड जमा आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आदित्य यानं शेवटच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक आपल्या संघाला देखील करून दिलंय. नवीन बॅटर भूपेंद्र याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल मारायचा होता विरारला, मात्र बॉल चाललाय नाला सोपाऱ्याला. अगदी ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र बॅटची टॉपेज घेऊन चेंडू मात्र गलीमधून पॉइंट क्षेत्रामध्ये विसावतोय. 22च्या स्वरूपात, माफ करा 22 स्वरूपात 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि 30 धावा या ठिकाणी जमा होताना देखील पाहतोय. ज्यावेळी अक्षय बॅटिंग वरती आपण पाहत होतो ना, त्यावेळी मात्र धावा वेगानं बरसत होत्या. जसं अक्षयची विकेट मिळवली आणि त्यानंतर मात्र धावांवरती थोडासा अंकुश लगावला, यश मिळालंय कवडोली गाव क्रिकेट संघाला. आता मात्र शेवटचा बॉल, 30 धावा ऑनबोर्ड आतापर्यंत जमा झाल्यात. शेवटचा बॉल जबरदस्त पद्धतीचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन अगदी शेवटच्या बॉलवरती आतिश विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालंय. इनिंग संपली आहे, 30 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि या स्पर्धेच्या नियमानुसार 31 धावा या कंपल्सरी चेस करणं अनिवार्य असेल टीम कवडोली गाव क्रिकेट संघाला.
अमर शक्ती क्रिकेट संघ आंबवली 30 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत, कारण समोरच्या संघाला 31 धावांचं चॅलेंज त्यांनी उभं केलंय. आणि या संघाचे खंदे पाठीराखे सन्माननीय नितीनदादा राठाडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लागू करण्यात आलंय. बघा मित्रांनो, केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, केवढी मोठी संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी तुम्हाला 1000 रुपये एक कॅश प्राइज मिळणार आहे. मात्र एक अट अशी त्यांनी ठेवली आहे, मात्र तुमचा संघ हा सामना जिंकणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही फक्त विकेट मिळवणं गरजेचं नाही आहे, तर तुम्हाला सामना देखील जिंकायचा आहे आणि विकेट मिळवायचे आहेत आणि पैसे देखील पारितोषिकाच्या स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचे आहेत. 31 धावांचा पाठलाग यावेळेस मात्र करायचा आहे. आणि नितीनदादांसारखे जर व्यक्तिमत्व अशा संघांच्या पाठीमागे असेल ना, तर या खेळाडूंचं जे क्रिकेटमधलं भविष्य आहे, या गावचं भविष्य अतिशय उज्ज्वल मी म्हणेन नक्कीच असेल. कारण क्रिकेटमध्ये कायमच मैदानात उतरण्याच्या आधी तुमच्या खांद्यावरती जर कौतुकाची थाप बसत असेल ना, तर नक्कीच तुम्ही यशाच्या दिशेने जरूर वाटचाल करताय. विनायक आणि सुनील अशी सलामीवीरांची जुळगोळी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30 धावांचा टप्पा पार करायचा, 31 धावा या कंपल्सरी तुम्हाला चेस करायची आहेत. समोर आता मात्र कट कारस्थानं नियोजनं रचली जातील. यावेळेस मात्र डावफेच आखले जातील. सुनील आणि विनायक अशी सलामीवीरांची जोडगोळी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जाकमाता क्रिकेट संघ कवडोली गाव या संघाच्या माध्यमातून, तर दुसरीकडे आंबवली संघाचं प्रतिनिधित्व ॲज अ बॉलर म्हणून पहिलं षटक हाताळतोय बॉलर भूपेंद्र. पहिला बॉल यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच पवार सर आमच्यापर्यंत कळवताय यस इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमावताना पाहायला मिळतीये. धावसंख्येनं एक्स्ट्रा रन्सनं यावेळेस मात्र धावसंख्येचं अकाउंट ओपन होतंय. पंचांकडून पुन्हा एकदा मॅचला रिस्टार्ट करण्यात येत आहे. काही टेक्निकल गोष्टींमुळे मॅच रिस्टार्ट होते. पहिला बॉल हा लीगल असणार नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भूपेंद्राच्या हातामध्ये बॉल आहे. फर्स्ट बॉल. आता मात्र पंचांकडून वाईडचा इशारा घोषित करण्यात येतोय. एक्स्ट्रा रन धावसंख्येचं अकाउंट ओपन होतोय. धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. बॅटिंग मार्गमध्ये आपण पाहिलं तर सुनील आहे, त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला आपण विनायक यांना देखील पाहतोय. 10.30 ही सरासरी राखायची आहे. ही कुठेतरी कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून खेळ करणं गरजेचं आहे. 31 धावा 18 बॉलमध्ये कंप्लीट करायची आहेत. आडव्या बॅटनं प्रहार जरूर केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपचा खेळाडू वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी थोडीशी खराब. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार.
क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो तुम्हाला बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. जर बॅकअप नसेल तर तुम्हाला पॅकअप देखील लवकर करावं लागेल. एकूण या बॉलवरती किती रन्स सर जरा कळवायचे? 5 रन्स की 6 रन हे फक्त आम्हाला कळवायचंय. अंपायर अगदी योग्य निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. पाच धावा या बॉलवरती आपण 5 धावा पाहायला मिळत आहेत. 22 स्वरूपात 4 धावा आणि एक ॲज अ बॅटर म्हणून ही रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अतिशय सुंदर परीक्षण पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आमचे तिन्ही जे पंच आहेत ते अगदी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या जे अंडर नियमावली आहे त्यांच्या अगदी कार्यरत ते कायम असतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार जरूर केलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये. आता मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय. एक धाव या बॉलवरती पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावा वेगानं पुढे सरकल्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करायचंय. भूपेंद्र यांच्या हातामध्ये बॉल आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेट सज्ज होत आहेत. समोर आपण पाहिलं तर विनायक यांना आपण पाहणार आहोत. आकुटप्प्याचा बॉल त्याला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. इनसाइड आउट बॅटची एज घेतली. बॉल चाललाय गलीमधून थर्डमॅन क्षेत्रात जिथे मात्र या बॉलवरती देखील 1 रन्स पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक वधारला जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. मी मगाशी देखील अनाउन्समेंट केलंय की सन्माननीय निलेश दादा रटाडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मात्र अट एवढीच आहे की ही मॅच जिंकणं तितकंच तुम्हाला देखील गरजेचं आहे. मॅच जिंकलात तर तुम्हाला कॅश देखील मिळणार आहे. यावेळेचा बॉल अगदी यॉर्कर लेनवरती चेंडूला हाताळलाय. फुलवर पद्धतीचा बॉल त्याला मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि अगदी चलाकीनं 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्यात. एक रन शॉट आहे. अगदी चोरटी धाव घेण्याच्या नादात इथे मात्र बॅटची थोडीशी बाजू बाहेर राहिली आहे. त्यामुळे पंचांकडून 1 धाव पेनल्टी स्वरूपात कट करण्यात येते. त्यामुळे ह्या बॉलवरती फक्त आपण 1 रन्स पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा ऑनबोर्ड जमा होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच कळवत आहे. यस इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. संध्याकाळचं सत्र हळूहळू आता मात्र 4चा आकडा हा मात्र आता घड्याळाने गाठलाय. हळूहळू आता सेमीफायनल फायनलचे मुकाबले नॉकआउटच्या मॅचेस सामन्यांचे थरार आपल्याला पाहायला मिळतील. अगदी दिवसाच्या शेवटाकडे आपण आता हळूहळू चाललो. त्यामुळे क्रिकेटची जी मजा आहे क्रिकेटची पर्वणी आहे ती अगदी आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. जाकमदा क्रिकेट संघ कवडोली गाव. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. सध्या मात्र चांगले क्रिकेट त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठे फटके मारण्याची जास्त संधी घेत नाही आहे. सिंगल डबलने यावेळेस मात्र धावफलक रोटेट करून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये खेळलाय. अगदी सरळच्या दिशेने 2 शतक पाठलाग जरूर करताय. थांबू शकत नाहीये. येतोय या षटकामधला शेवटच्या चेंडूवरती चौकार. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर 16 धावा मैदानाच्या आतमध्ये जमा झाल्या. यानंतर
आपल्या या जय हनुमान चषक 2025ला सदिच्छा भेट देण्यासाठी, आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व विरार शहराचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो. शहर सहसचिव सन्माननीय श्री जितेंद्र दादा जोदळे साहेब, विभाग अध्यक्ष सन्माननीय श्री सुशांतजी गुरव साहेब, विभाग अध्यक्ष सन्माननीय श्री मनोहरजी गुरके साहेब, उपविभाग अध्यक्ष श्री रुपेशजी भोसले साहेब, उपविभाग अध्यक्ष श्री संतोषजी गावडे साहेब, उपशाखा अध्यक्ष श्री बाबूरावजी परब साहेब आणि त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व सहकारी या जय हनुमान चषक 2025ला भेट देण्यासाठी आले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी आयोजक आणि वांजोळी हनुमानवाडीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. मान्यवरांची मांदियाळी आपण आमच्या ऑनस्क्रीन स्टेजवरती देखील पाहतोय. दुसऱ्या षटकाला वेळ मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज यश दाखल झालाय. आणि सध्याच्या घडीला धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा ऑन बोर्ड जमा झाल्या आहेत. बॅटिंग मारत होते आपण सुनील याला पुन्हा एकदा नव्याने पाहणार आहोत. 31 धावांचा टप्पा पार करायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व विरार शहराचे पदाधिकारी या सामन्याची मजा आमच्या या व्यासपीठावरती घेऊन पाहायला मिळते. यावेळेचा बॉल चांगला आहे. बॅटची एज घेतलाय. विकेटचं पतन देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल. फलंदाज सुनील याला मात्र परतावं लागतंय. पहिली विकेट, पहिला हादरा यावेळेस मात्र टीम कवडोली गाव संघाला बसतोय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आपण पाहतोय मिस्टर जय यांना. 17 धावा ऑनबोर्ड जमा झाले. 31 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचंय. अजूनही 14 धावांची गरज आहे आणि सध्याच्या घडीला जय याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. यावेळेचा फटका चांगला आहे. अगदी पहिल्याच बॉल वरती खडा प्रहार केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला 1 बाउन्स टेकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक देखील वधारला जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 21 या आकड्यावरती. 10 धावांची अजूनही गरज आहे. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामुळे आता सर्व काही कवडोली गाव यांच्या हातामध्ये हा गेम पूर्णपणे कंट्रोलमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती शेवटच्या बॉलपर्यंत आपण सामन्याचं चित्र कधी स्पष्ट करू शकत नाहीये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कार्पेट ड्राइव्ह खेळून काढलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपचा खेळाडू वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव पुन्हा एकदा नव्याने जोडली जाते. आता मात्र विनायक यांना आपण बॅटिंग मार्गवरती पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. पूर्णपणे मिस टाइम. बॅटवरती प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. मात्र 22 स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. सध्याच्या घडीला कवडोली गाव संघ देखील विचार करत असेल की धावा बॅटने होत किंवा 22 स्वरूपात होत. धावा येणं महत्वाचं आहे आणि सध्याच्या घडीला धावा थांबत नाहीये. धावा येत आहेत. ही खूप मोठी जमेची बाजू कवडोली गाव म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आहे. इथे मात्र यष्टांच्या मागून आपण अक्षय यांना पाहतोय. अक्षय रटाटे मॅन फ्रॉम मंडणगड सामन्याची सूत्र स्वतःच्या हातात घेऊन फिरवताना पाहायला मिळत आहेत. कारण अनुभव आहे या खेळाडूंच्या मागे. अजूनही सामना दोलायमान अवस्थेत म्हणायला काही हरकत नाहीये. अजून एक शेवटचं षटक बाकी आहे. इथून जर एखादा दुसरा चांगला बॉल पडला किंवा एखादी विकेट जर मिळवली तर मात्र चांगलं क्रिकेट आणि चांगला सामना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला रंगताना पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया.
यावेळेस मात्र स्विच हिट केलाय, प्रॉपर टायमिंग, क्या बात आहे. नेत्रदीपक फटका, चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. 6-6-6 षटकार. जयच्या बॅट मधून हा 6 धावांचा तडाखा आलाय, क्या बात आहे. अगदी कमालीचं टायमिंग आणि विजयाचं जे अंतर होतं ते मात्र आता 6 धावांनी कमी देखील झालंय. 29 धावा ऑन बोर्ड जमा झाल्यात आणि फक्त 2 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा कुंभरशी जिंकला ना, कोण कवडोली सुतारवाडी. यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ कवडोली सुतारवाडी आणि चालू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ यांचा या ठिकाणी दुसऱ्या फेरीसाठीचा टॉस होणार आहे. या आधीच आपण 3 सेमीफायनलिस्ट आपल्याला संघ प्राप्त झालेत आणि नेक्स्ट मॅच मधून आपल्याला 4था सेमीफायनलिस्ट संघ मिळणार आहे. त्यामुळे कवडोली सुतारवाडी आपण तयार राहायचंय. आकुल टप्प्याचा बॉल पंचांकडून रणनीत गोष्टी करण्यात येतोय. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमवताना या ठिकाणी पाहायला मिळेल. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस होताना देखील पाहणार आहोत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण सन्मानित देखील करणार आहोत. एका धावेची गरज आहे, स्कोर लेवल आहे, स्कोर आता मात्र इक्वल या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुलटॉस त्याला मात्र भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय विजयी षटकार. कवडोली गाव कवडोली सुतारवाडी या आधीच्या मॅच मध्ये क्वालिफाय झालाय नेक्स्ट मॅच साठी आणि आता कवडोली गाव देखील विजयाचा या ठिकाणी चव घेऊन नेक्स्ट फेरीसाठी पात्र ठरलेत. चला लगेच आपण टॉस साठी या आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक प्रकाशजी जोरे सर यांना. हॅलो